इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून नागरिकांनी अनोखे उपोषण केले। तर अमरावतीत एका अनोख्या उपोषणाची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे। तर इलेक्ट्रिकचा खांब रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी विलास चर्जन यांनी चक्क इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून जीव धोक्यात घालत उपोषण केले। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारात सोनेरी येथील ही घटना आहे। तर वारंवार इलेक्ट्रिक पोल काढण्यासंदर्भात तक्रार करून देखील पोल जो आहे तो हटवण्यात न आल्याने चर्जन यांनी अनोख्या उपोषणाला सुरुवात केली आहे। सुसाट वेगात VIP सायरन वाजवत जाणाऱ्या कार चालकाने वाहतूक पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकावले। तर हिंदीतून तू मला ओळखलं नाहीस का बुड्ढे, तेरे को ड्यूटी करनी आती है क्या असं म्हणत शिवीगाळ करून सस्पेंड करण्याची धमकी देण्यासंदर्भात ही माहिती पोहोचली आहे। तर कुणाल बाकलीवाल असं या आरोपीचं नाव असून क्रांती चौक ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संभाजीनगर या शहरात मिल कॉर्नर येथे आमचे ट्रॅफिकचे पोलीस अंमलदार आणि अधिकारी तिथे ट्रॅफिकच्या कारवाई करत असताना एक डिफेंडर गाडी तिथे आली आणि त्यांनी तिथे सायरन वाजवून ॲम्ब्युलन्स किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेस असल्याचा भास करून तिथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आमचे जे पोलीस अंमलदार आहेत आणि अधिकारी आहेत त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली, त्यांच्या अंगावर आले आणि आमचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी खूप संयम दाखवला तिथे आणि संयम दाखवून त्यांनी तिथे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। परंतु ती पुढील व्यक्ती दादागिरीची भाषा करत दादागिरी करत आमच्या पोलिसांच्या अंगावर आली, त्यांना धक्का दिला आणि त्यांना आपल्या कार्य करण्यात त्यांना अडथळा केला। त्याबद्दल आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई होत आहे। बरं, अटक वगैरे करण्यात आली सर? त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील विचारपूस पोलीस करत आहेत। यापुढे पोलिसांसोबत असे हुज्जत घालणारे किंवा पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांना कशा पद्धतीनं पोलीस व्यवस्था करते? महाराष्ट्र पोलीस एक प्रोफेशनल फोर्स आहे आणि निश्चितपणे जो कोणी दादागिरी उद्दामपणा करेल त्याच्यावर निश्चितपणे महाराष्ट्र पोलीस नेहमीच कारवाई करत आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस अशा गुंडांशी डील करण्यासाठी समर्थ आहे। ओके सर.